ना आता मोर्चा झाला, सरकार काही झुकायला तयार नाही। सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या JRचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदडून सांगत आहेत। पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे। हे आता आम्हाला सर्व आमच्या सगळ्या तज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी सरसकट त्या JRचा अर्थ सरसकट होतो। बावनकुळे साहेब म्हणाले की 4 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे। अहो निजामशाही 4 जिल्हे होते, 4 चे 8 झाले आणि 8 झाल्यानंतर जो ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतंय ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं। एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते काय 8 जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहेत, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र। म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला। तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी, परंतु ओबीसी मूवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं। हे ओबीसीचं यश आहे, हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये। आणि त्यामुळे त्यांनाही आमची विनंती आहे की या JRमुळे नुकसान होत आहे, तुम्ही जरा हिम्मत करून बोला मंत्रिमंडळामध्ये, तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका अशी सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे। राहिला विषय की आता 15 दिवस झाले, 20-16 दिवस आमचा मोर्चा निघून सरकार काय हलायला तयार नाही। आता 1 तारखेला आम्ही नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेत्यांच्या बरोबर ही बैठक होणार आहे। पुढची रणनीती कशी ठरवायची हा JR रद्द करण्यासाठी, कारण हा JR रद्द झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा आपण नुकसान टाळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आम्हाला कुणाला दिलं याचं आम्हाला हे नाही, पण आमच्या वाट्याचं कोणी नेऊ नये हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे। आम्ही कोणाचे दुश्मन नाही, मराठा समाजाचे सुद्धा आम्ही दुश्मन नाही। मराठा समाजांना दिलंच पाहिजेत, पण तो स्वतंत्र हे करून दिलं पाहिजेत, ही आमची काल भूमिका होती, आजही भूमिका आहे आणि उद्याही असणार आहे। त्यामुळे या 1 तारखेच्या बैठकीमध्ये हा सर्व चर्चा होऊन पुढची भूमिका आमची काय असणार हे आम्ही जाहीर करू। काल अवकाळी पाऊस झाला, धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जुन्याचे पैसे काही मिळाले काही नाही मिळाले, पुन्हा पंचनामे करावे लागले। एक तर खरं आहे की ह्या 2-3 दिवसाचा आता आज पण दाखवला, उद्या पण एक 4-5 दिवसाचा येलो अलर्ट दाखवला, त्यामध्ये विदर्भातील धान बेल्ट आहेच त्यामध्ये। आणि काल झालेल्या पावसामुळे तर एक हलकं धान आणि ते एक मध्यंतरी निघणार धान, मजवा धान म्हणतो आम्ही त्याला, अशा प्रकारचे एकदम कमी दिवसात निघणारा, मध्यम दिवसात निघणारा या धानाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। धान कापू नये किंवा धान संपूर्ण असं पडून गेलं आहे। त्यामुळे एकूण उत्पन्न तर गेलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची क्वालिटीसुद्धा बिघडेल, तर जे दर आहेत ते दर त्यांना मिळू शकत नाही, त्याला पाखड होईल। पाखड एकदा धान्य झाला की त्याला कवडी मोल दराने विकावं लागतो आणि ही परिस्थिती आता आहे की पूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे। तातडीनं हातात आलेला तोंडात आलेला घास या पावसाने हिरावला आहे, हातात तोंडात आलेला घास हिरवला आहे, पण आता प्रचंड शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि यासाठी सरकारनं तातडीनं याचे सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना या संदर्भातली ठोस भूमिका मदतीची जाहीर करावी, तरच हा शेतकरी सावरेल आणि लगेच तातडीनं करण्याची गरज आहे। मला खूप शेतकऱ्यांचे फोन आलेत की आता हातात आलेला घास निघून गेलेला आहे आणि तातडीनं याचे पंचनामे करायला लावा अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली। पूर्ण धान त्या धानाच्या बांधीमध्ये संपूर्ण असं झोपून गेलेलं आहे, काही राहिलं नाही। आणि जो धान जे थोडी चांगली क्वालिटी होती ती सुद्धा हाती येणार नाही अशा प्रकारची स्थिती झाली। पुन्हा 2 दिवस काय करतो पाऊस त्यावर प्रचंड उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येईल असं आम्हाला वाटतं। फलटणच्या घटनेमध्ये जो आरोपी आहे तो काल रात्री अखेर शरण आला, पोलीस त्याला अटक करू शकले नाही। असे पोलीस आहेत, ते किती काही म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये। म्हणजे पोलीस निर्हावलेले आहेत, सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकत नाही, ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नाही, म्हणजे इतकी दहशत आणि पोलिसांची झालेली आहे। आणि कारण
याचा हे आहे की खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे, सट्टा सुरू आहे, संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे, बलात्कारांचं प्रमाण कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे. अरे इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे. तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली. पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं. यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे. तो कितीही मोठा असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पक्षाचा नेता असू दे, जर त्याच्या माणसांनी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये. ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे. कारण ही घटना महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी अशी घटना आहे. एका जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांनी पत्र लिहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना की मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आणि तो व्यवहार रद्द करावा. हे बघा, मोहोळांची भागीदारी त्या कंपनीत आहे. मोहोळांनी महापौर असताना जी गाडी वापरली फ्रीमध्ये त्या कंपनीचीच गाडी होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं त्याच्या ॲफिडेविटमध्ये की जी कंपनीनी हे जैनचे ट्रस्टची जागा घेतली त्यामध्ये त्याच्या भागीदारीतली मी गाडी वापरली हे त्यांनी सांगितलं आहे. आणि ते भाषणातूनही पण सांगायचे की मी माझी खाजगी गाडी वापरतो, मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गाडी पुण्याची वापरत नाही, सरकारी गाडी वापरत नाही असं ते सांगायचे. त्यामुळे मोहोळांनी जे काही केलेले कारनामे आहेत हे तर आत्ता एक सुरुवात आहे. मोहोळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे. सगळेच घालत आहेत, महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे. ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजेत की मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे 2-3 हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही, हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजेत आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजेत अशीच आमची मागणी असते. नितेश राणेंनी पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप विचाराचे सदस्य निवडून द्यानंतर निधी देणार नाही. नाही, निधी हा महाराष्ट्रात असतो, कोणाच्या काही मालकी हक्काचा नसतो. अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजेच अजूनही बालिशपणा आहे असं मी मानतो. अशा प्रकारच्या वक्तव्याला कोणी काही हात देण्याची गरज नाही. धमकावून, अरे तुम्हाला जर लोक तुमच्या कामाला, तुमच्या कार्याला, तुमच्या विकासाला जर दाद देत असतील तर लोक तुम्हाला निवडून देतील. पण निधी देणार नाही मला मतं द्या म्हणणं म्हणजेच तुमचं फेल्युअर आहे. तुम्हाला त्या तुमचा लोकांमध्ये तुमची पत राहिलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे धमकीवजा धमकी देऊन मतं माळवण्याचा हा केवलवाना प्रयत्न आहे असं मी मानतो. वॉशिंग्टन एक ट्वीट केली होती, 33,000 कोटी जे आहे ते LICला दिले जाणार होते अशा पद्धतीची वॉशिंग्टनची. नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. भाजपा आणि मोदी सरकार लपवत आहे. गरिबाच्या मिळकतीचे पैसे अदानीच्या घशात घालण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा होत आहे की सरकारी कंपनीचा निधी एका खाजगी कंपनीला देऊन, जी बुडीत कंपनी आहे, अनेक राज्यामध्ये या कंपनीत काळ्या यादीत टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. अमेरिकेमध्ये तर या कंपनीला उभं राहण्याची सुद्धा अवकात राहिलेली नाही. अशा अदानींना 33,000 कोटी रुपये देणं म्हणजेच देशाचं दिवाळखोरीकडे वाटचाल आहे. देश विकायला काढला आहे असाच त्याचा अर्थ होतो. गरीब माणसाची गुंतवणुकीचे पैसे एखाद्या धनदानग्या उद्योगपतीला संकटात आहे म्हणून देणं म्हणजेच या देशातील गरीब जनतेला खाईत लोटणं आहे असा त्याचा अर्थ आहे. 100% दिया गया है. ये छुपा रहे मोदी सरकार. इन्होंने गरीबों का इसको कोई देना देना नहीं, केवल भाषण करके गरीबों का वोट बटोरना और 5 किलो राइस देना. जो गरीब लोगों ने LIC में इन्वेस्टमेंट किया है, पॉलिसी निकाली है, उनके पसीने का पैसा है, किसका हक है? हिंदुस्तान में पहली बार ये हो रहा है कि सरकारी कंपनी का पैसा किसी प्राइवेट कंपनी को देना. ये भी एक जो काला इतिहास लिखा जाएगा उसमें भी इसका नोंद हो जाएगी. इस तरह से पैसे लुटाना और अदानी को देना, जिस कंपनी को ब्लैक लिस्टेड बहुत सारे देशों में किया है,
अमेरिका जैसे कंट्री में तो वो खड़े भी नहीं हो सकते, जा भी नहीं सकते, बिजनेस भी नहीं कर सकते, इस स्थिति है। और ऐसे कंपनी को यानी प्राइवेट कंपनी को LIC का पैसा देना, तो ये महाराष्ट्र, ये पूरे देश की जनता को, अदानी को बचाने के लिए संकट में डालना है, उसको खड्डे में डालने का काम ये सरकार कर रही है। इनको आम लोगों से कोई लेना देना नहीं, एक बार ये सिद्ध हुआ है। और मैं कहता हूं कि इस तरह की कार्रवाई को जनता माफ नहीं करेगी। इस तरह के किसी उद्योगियों को बचाने के लिए, दोस्तों को बचाने के लिए सरकारी धन को लुटाना, ये देश की जनता ऐसे लोगों को माफ नहीं करेगी। जब इसका सरकार का अंत होगा तो कोई छूटेंगे नहीं और ना कोई बचेंगे। सातारा में जो घटना हुई, लाइन ऑर्डर जिस तरह से खराब हुआ है, और नहीं, महाराष्ट्र में तो होम डिपार्टमेंट का पूरा दिवाला निकल चुका है। वो अभी कोई रहा ही नहीं, लॉ एंड सिचुएशन का पूरा झद्दिया, मैं बोल रहा हूँ कि पूरी तरह से धज्जियाँ उड़ चुकी है। कोई कानून व्यवस्था नहीं रही, ड्रग्स खुलेआम बेचे जा रहे, खुलेआम सब आपको दिख रहा है कि बलात्कार होते जा रहे। कौन सुरक्षित है? ना महिला सुरक्षित है, ना बच्चे सुरक्षित है। खुलेआम अवैध धंधों का बड़ा, हर इसमें पुलिस हफ्तेखोरी बहुत बढ़ गई है। आम लोगों को कभी पुलिस स्टेशन में जाने का हिम्मत भी नहीं जुटा पा रही। पुलिस स्टेशन में जाने के बाद में आम लोगों को न्याय भी नहीं मिल रहा है, ना उसका कंप्लेंट ली जा रही है। इस तरह का वातावरण महाराष्ट्र में पहली बार हुआ है। और होम डिपार्टमेंट पूरी तरह, गृह मंत्री को इसमें पूरा फुल टाइम मंत्री की नियुक्ति करनी चाहिए। ये पूरा राजनीति भी करेंगे और होम डिपार्टमेंट भी संभालेंगे, तो ये इस तरह की परिस्थिति निर्माण होगी। और वो महाराष्ट्र में हुई है। पलटन की घटना यही बताती है कि जो डॉक्टर के साथ में हुआ है, जिन्होंने उनके साथ में उनका टॉर्चर किया है, तो इसका मतलब यही है कि पुलिस के ऊपर किसी का धाक नहीं रहा। पुलिस बिल्कुल आवारा गुंडागर्दी करने पर उतारू हो गई है। उनको डर नहीं रहा, ना होम डिपार्टमेंट का डर रहा है। तो जब ऐसी घटनाएं होती है और कोई करता है, तो कानून मैं हाथ में लेने की बात नहीं करूंगा, पर इनको इस तरह से रास्ते पर अगर दिख जाए तो इनकी सुताई तो जरूर करनी चाहिए कि दोबारा कोई हिम्मत इस तरह का नहीं करना चाहिए। ये हमारी भावना रहेगी। इंदौर में ऑस्ट्रेलिया की महिलाओं के ऊपर छेड़छाड़ की गई। मध्य प्रदेश के इंदौर में ऑस्ट्रेलिया की क्रिकेट प्लेयर की 2 महिलाओं की छेड़छाड़ की गई है। अब सब चल रहा है। जिस तरह से वो निर्भया का प्रकरण उठाकर इन्होंने, जैसे कोई ये ईमानदार है, अब तो सब कुछ दिख रहा है। इस तरह से घटना क्यों घटती है? कि पूरे देश में ही कानून और व्यवस्था पूरा ताक पर है। कोई इसमें गंभीर से सीरियसली इस डिपार्टमेंट के तरफ ध्यान नहीं है। और इसीलिए अगर परदेशी महिलाओं को इस तरह से उनके साथ में व्यवहार होता है, तो हमारी देश की इज्जत क्या परदेश में जाएगी? क्या हिंदुस्तान महिलाओं के लिए सुरक्षित है क्या नहीं? तो ये भी एक बड़ा मुद्दा है। पूरे देश और महाराष्ट्र तो महिलाओं के लिए सुरक्षित नहीं है करके एक रिपोर्ट भी आई है। क्यों आई है? तो इसका जरा जांच होनी चाहिए। इस तरह के जो हो रहे हैं, तो मध्य प्रदेश में भी वही होगा। जहां जहां भाजपा शासित राज्य है, वहां पे कोई महिला सुरक्षित नहीं है। यही इसका अर्थ निकलता है। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।